नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं सवाई केसरी मैदान येत्या 23 जानेवारीला मौजे सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे. या मैदानात 100% आपला रती महारथी टॉपच्या नंदी दिसणार. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्ह या चॅनलवरती. प्रथम क्रमांकाला स्विफ्ट गाडी आहे, द्वितीय क्रमांक ट्रॅक्टर आहे, तृतीय क्रमांक बुलेट गाडी आहे, चतुर्थ क्रमांक युनिकॉर्न गाडी आहे आणि पुढील देखील चांगला असा 8 नंबरपर्यंत पारितोषिक आहे. तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत. त्याच्यामुळे भरपूर असे बैलगाडा मालक या मैदानात दाखल होतील. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे. सवाई केसरी मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्याने फॉर्च्युनर मैदान गाजवला, पुसेगाव हिंदकेसरी मैदान गाजवला असा फॉर्च्युनर मानकरी मनोहरदादा आणि छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनमध्ये दादा सरकार यांचं नाव टॉपला नेणारा सर्जा 10-10 सर्जा 10-10 आणि लखन हाच A1 जोड आपल्या या मैदानात पळताना दिसेल. आणि सर्जा दादा टॉपचंच नियोजन करतात. तुषारदादा असतील आणि दादा सरकार संपूर्ण टीम असेल. त्याच्यामुळे सर्जा 10-10ला सुद्धा मित्रांनो यश मिळतं आणि तसं स्पीडसुद्धा तसाच आहे. लखन आणि सर्जा हा एक A1 जोड आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा जो बिनजोडसुद्धा गाजवतो आहे मुंबईमध्ये आणि घाटावरती सुद्धा 3 फेऱ्याचे मैदानं गाजवतो आहे. टॉप फॉर्ममध्ये आहे सर्जा. त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर आत्ताच जी मागे मुलाखत झाली मालकांची, त्यांनी सांगितलं आहे की नवीन पायरा आहे. त्याच्यामुळे संतोष तोडकर यांचा सुंदर आणि घोटकरांचा रॉकेट हा A1 जोड या एका जोट्यात या मैदानात आपल्याला दिसू शकतो. तुफान असं स्पीड आहे. सुंदरला ज्या मैदानात जातो त्या मैदानात 1 नंबर करतोय, गुलाल घेतोय. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. 1 BHK फ्लॅटचा मानकरी कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मावळचा चॉकलेट बॉय गजा 4x4 ज्या नंदीचं 3 फेऱ्यामध्ये आणि सेकंदामध्ये सुद्धा वर्चस्व आहे असा गजा 4x4 आणि कळंबीकरांचा शंभू हा एक A1 जोड आपला या मैदानात दिसू शकतो. शंभूसुद्धा मित्रांनो कंटिन्यू गुलाल घेतो आहे आणि गजा 4x4 सुद्धा तुफान असा फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा A1 जोड आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. शाकीरबाई यांचा घरचा साथ सम्राट आणि राजाची आता नवीन खरेदी झाली आहे, परंतु संपूर्ण नियोजन शाकीरबाईच करतात आणि मोठ्या मैदानांमध्ये या जोडीने काल गाजवलं आहे. सम्राट आणि राजाने 5 लाखाची मैदानं असतील, 3 लाखाची मैदानं असतील, त्या मैदानात या घरच्या साधनेच मित्रांनो 1 नंबर केला आहे. आणि मागे थोडा या जोडीत संघर्ष चालू होता, परंतु पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यात येऊ शकतो आणि मैदानं गाजू शकतो. या आधीसुद्धा मित्रांनो जे मैदान झालं त्या मैदानात शाकीरबाई यांचा सम्राट आणि विराट हा या घरचा साज गाठाला मित्रांनो हार झाली, परंतु राजा आणि सम्राट या जोडीतसुद्धा मोठा कमबॅक आपल्या येणाऱ्या सवाई केसरी मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. फॉर्च्युनर मानकरी सर्जा चालू सीझनमध्ये ज्या नंदीची चर्चा चालू आहे असा फॉर्च्युनर मानकरी सर्जा टॉप मैदानांमध्ये 3 फेऱ्याच्या मैदानात पळत असतो असा सर्जा आणि आदत किंग पुष्पराज ज्याने मथुरसोबत फॉर्च्युनर मैदानात ट्रॅक्टर मिळवला होता असा आदत किंग पुष्पराज आणि हा सर्जा A1 जोड या मैदानात आपला पळताना दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागेल. मागच्या मैदानात देखील पुष्पराज आणि चिमण्या हा जोड पाळला होता. कडेने गाडी लागली होती, हार झाली होती, परंतु खूप सुंदर गाडी पाळली होती चिमण्याची आणि त्याच्यासोबत होता तो पुष्पराज. आणि येणाऱ्या आगामी मैदानामध्ये आदत किंग पुष्पराज आणि फॉर्च्युनर मानकरी सर्जा हा सवाई केसरी मैदानामध्ये एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. यासुद्धा जोडीला मित्रांनो तुफान असं स्पीड लागेल, कारण दोन्ही नंदी या कमी वयातच मैदानात गाजवत आहेत असा सर्जा आणि पुष्पराज आपला या मैदानात दिसतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. किरणप्पा शाळगाव यांचा हिंदकेसरी रायना आणि पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा. रायना आणि सर्जा हा A1 जोड आपल्या मैदान दिसू शकतो. आत्ताच मुंबई बिनजोड गाजून घाटावरती आला आहे सर्जा. आत्ता जे मैदान झालं MI केसरी त्या मैदानामध्ये भरपूर असा प्रवास झाला होता, त्याच्यामुळे मालकाने न पळवण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता येणाऱ्या सवाई केसरी मैदानासाठी वेगाचा शेवट सर्जा आपला पलताना दिसेल. आणि सर्जा आणि किरणप्पा शाळगाव, उत्तम शेठ गवळी यांचा चालू सीझनचा बादशाह, पब्लिकचा भिताड
मधून सुद्धा तेवढा स्पीड, कडेन सुद्धा तेवढाच टॉप स्पीड. हा A1 जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो, सर्जा आणि रायना. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अवतार पवार यांचा हिंदकेसरी अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अपशिंगेकरांचा चित्र्या. आत्ताच मित्रांनो जे मैदान झालं MI केसरी, या मैदानाचा पायरा झाला होता, परंतु गाडी कडेने लागली आणि या गाडीची हार झाली होती. परंतु टॉप स्पीड लागला होता गाडीला, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या जोडीचं नियोजन आपल्या येणाऱ्या सूट मैदानात पळताना दिसू शकते. हा जोड अपशिंगेकरांचा चित्र्या, व्हाईट गोल्ड चित्र्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो हिंदकेसरी अवतार पवार यांचा अर्जुन. मित्रांनो याआधीसुद्धा या जोडीने मैदानात गाजवलेत आणि पुन्हा एकदा हात जोड आपला या मैदान गाजवताना दिसू शकतो चित्र्या आणि अर्जुन. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. आदत मैदान असेल, दुसरा मैदान असेल किंवा ओपनचं मैदान असेल, आता सध्या प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा मानगरकरांचा वादळ, सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा वादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आबांचा पाखऱ्या आणि वादळ. हा A1 जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. यासुद्धा जोडीला मित्रांनो तुफान असा स्पीड लागेल. चालू सीझनमध्ये टॉप दोन्हीसुद्धा नंदी पाळत आहेत आणि या जोडीचं नियोजन जर जुळून आलं तर नक्कीच गुलाल फिक्स, कारण दोन्हीसुद्धा नंदी चालू सीझनमध्ये टॉप पळत आहेत. आबांचा पाखऱ्या आणि वादळ हा सुद्धा एक A1 जोड आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये जी गाडी मित्रांनो कोणाला सापडत नाही अशी A1 जोड लक्ष आणि सचिन, पुसेगाव हिंदकेसरी मानाचं मैदान या 2 आदत नंदीने गाजवलं आहे आणि येणारा काल मित्रांनो नक्कीच गाजवतील. अशी 2-3च मैदानं असतील की हे 2 नंदी वेगळ्या पायऱ्यात पळाले आहेत, नाहीतर प्रत्येक मैदानामध्ये आपला हा जोड मोठ्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसतो. आणि आगामी सवाई केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदाच लक्ष आणि सचिन हे नंदी मित्रांनो सोबत पळताना दिसतील. काय तो स्पीड आहे जोडीला, ज्या मैदानात हा जोड जातोय तिथं प्रेक्षकांची मनं जिंकतोय. तसेच मित्रांनो हा जोड या शूट मैदानात नक्कीच आपल्याला पळताना दिसू शकतो. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. ज्या नंदीचं वय म्हणजे फक्त एक आकडा आहे असा अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदकेसरी सुभाषचंद्र मांगडे यांचा काली सुंदर बॉस आणि बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा हे A1 जोड काल गाजवलेले नंदी पुन्हा एकदा या सवाई केसरी मैदानात एकत्र दिसू शकतात. टॉप स्पीड लागेल मित्रांनो. मागच्या मैदानात राजाचा सुद्धा गुलाल झाला. कुठेतरी पायऱ्यांमुळे मित्रांनो राजा मागे राहत होता, परंतु टॉपचं नियोजन जोडून आलं आणि मागच्या मैदानात राजाने गुलाल घेतला. आणि सुंदर बॉस तर मित्रांनो चालू सीझनमध्ये फुल फॉर्मला आहे, त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. A1 जोड मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बाकासुर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो व्हाईट गोल्ड चिक्या आणि बाकासुरा. A1 जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो का, तर मित्रांनो संपूर्ण गोष्टी बाकासूरच्या रिकव्हरीवरती मित्रांनो अवलंबून आहेत. मोहिल शेठ धुमाल्यांनी सांगितलं आहे की लवकर बाकासूरला मैदानात आणणार नाहीत, त्याच्यामुळे मित्रांनो अजूनही अपडेट नाही की बाकासूर या मैदानात येईल की नाही, शक्यता कमीच आहे. परंतु जर बाकासूरची रिकव्हरी बरी झाली तर नक्कीच मामा आपला धप्पा देऊ शकतात आणि हा पुन्हा एकदा A1 जोड आपला एका पायऱ्यात दिसू शकतो. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.